नाही ना? मग तू केलेली प्रतिज्ञा प्रत्येकाच्या बाबतीत सूड घेईल. आत्मदान सूड मिळणार आहे का? तुला करणार आहेस का सूड? नाही. मग मला सांग, तुझे शब्द जर का तुला सत्य करायचे असतील तर जा, इथं न थांबता न्याय मागण्यासाठी भार्गवापर्यंत जा. हे तुम्ही चांगलं करता. म्हणजे अग्नी पेटते, त्या अग्नीत उडी ठोक, म्हणजे जीवनाचा अंत होणार नाही. हा तुझा गैरसमज आहे. कारण मी जे काय सांगतो ते नीट ऐकून घे. तू म्हणतेस तेही बरोबर आहे. कारण भीष्मराज आणि भार्गव यांचं नातं गुरु शिष्याचं आहे, आपुलकीचं नातं आहे. आणि असं सेवेत मी तिथं जाऊन मला न्याय मिळेल का? त्याला कारण आहे, जिथं शक्तीनं काही होत नाही तिथं युक्तिप्रयुक्तीनं घडवायला हवं. कारण तू भार्गवरामापर्यंत गेल्याच्या नंतर प्रथम त्याच्याकडून वचन घे. प्रथम वचन घेतल्याच्या नंतर वचनाला तो जागणार आहे. आणि एवढंही करून तुझी व्यथा, तुझी कथा त्याला सांग, न्याय माग, म्हणजे मिळवलंस. प्रथम वचन घे. मार्गसूचक, मार्गदर्शक तुम्ही आहात. जो सुचविलेला मार्ग तुम्ही आहात, त्या मार्गाचं अवलोकन करून माझा इच्छित साधण्यासाठी येते मी आता आश्रम. लक्षात ठेवा, सोमवार दिनांक 19 रोजी, सोमवार दिनांक 1 पूर्ततेसाठी मी माझं इथं आगमन झालं. ते कर्तव्य पूर्ण मी करत असताना परमेश्वराच्या आशीर्वादाची शब्द करत आहे. अशा परमेश्वरा दे आशीर्वाद. नारायण
इच्छित मनोकामना पूर्ण होतील असा मंगल आशीर्वाद. हे कल्याणी, कोण आहेस तू? कोण आहेस तू आणि कोणत्या उद्देशानं या भार्गव रामाचे चरण तू धरलेस? जरूर सांगेन. मला ऐकून माहिती, अन्नदाला सनात करणं, दुःखिताचं दुःख निवारण करणं तुमची योग्यता फार या विश्वात महान आहे. परशुराम या संधीला पात्र ठरला. गुरु माऊली, मला सांगा, एखाद्या ब्राह्मणाने झाला असेल त्याला न्याय देणं आपलं कर्तव्य. बाळ सांग म्हणतोय, कोण असा तुझ्यावर अन्याय झालाय? कोण महाभागाला तुझ्यावर अन्याय केलाय? कोणती शक्ती या विश्वात कोपली गेली आहे आणि जेणेकरून तू त्रस्त होऊन या भार्गव रामाचे चरण पकडलेले? सांगेन जरूर, पण प्रथम वचन देऊन सांगा मला, तुझी असेल ती इच्छा पूर्ण करेन म्हणून. हे सुश्रोणी, तुझ्यावर तो संकट दूर करेन असा शब्द द्या. माझ्या शब्दावर तुझा विश्वास नाही. तुमच्या शब्दावर तुझं माझा मन भयानक भीतिग्रस्त बनलेलं आहे आणि या भित्र्या मनाच्या समाधानासाठी माझ्याकडून जर तुला वचन हवं असेल तर ऐक. एक वेळ सहस्त्ररश्मी सूर्य मध्यरात्री उगवेल, मग त्यावेळेला काळोखाचं साम्राज्य पसरेल, गजराजाला पंख फुटतील, पण या भार्गव रामाचे शब्द केव्हाही सत्य ठरणार नाही. ऐक, हे कल्याण, मी तुला वचन देतोय, तुझा झालेला अन्याय दूर करीन, तुझ्यावर झालेला अन्याय दूर करीन, हे माझं वचन. समाधान वाटलं, कारण वैकुंठीचा नारायण 6व्या अवतारी परशुराम या स्वप्नेला पात्र ठरला. तो माझी इच्छा सर्व पूर्ण करणार, माझा आत्मविश्वास बोलते. मग माझा अपमान कोणी केलाय म्हणजे भीष्माला. अंबा माझं नाव, कुणावर काशी राजांची कन्या अंबा. तो भीष्म, ज्या भीष्मानं माझे चरण पकडले, ज्या भीष्मानं आपलं जीवन सार्थक करण्यासाठी मला गुरु मानलं, त्या भीष्मावर तू आळ घेतेस? कोण आहेस तू म्हणतोय? मी अंबा. राजघराण्यात माझा जन्म झाला. राजघराण्यात तुझा जन्म? काशी राजा यांची कन्या. शाबास, बोल म्हणतोय, काय अन्याय माझ्या भीष्मानं तुझ्यावर केलाय? एकच, आमचा स्वयंवर मंडप उभारला होता आणि त्या स्वयंवरात विघ्न आणलं आणि स्वयंवरातून अपहार करून आपल्या राजापर्यंत मला तो घेऊन गेला आणि म्हणून मला न्याय मिळाला नाही. आणि तो न्याय मिळावा यासाठी मी तुमच्यापर्यंत आले, कारण माझं शाल्वावर प्रेम होतं. शाल्वात मी निलग्न करणार असा मनाच्या ठिकाणी निश्चय केला होता. भीष्म राजांची आज्ञा करून मी शाल्वापर्यंत गेली. शाल्वाला सारं कथन केलं, पण शाल्वाने मला धिक्कारलं. ज्याने जिंकलंय त्याची तू झालीस. त्यावरती पुन्हा भीष्म राजांपर्यंत मी आले. ही गोष्ट त्यांना कथन केली, त्यांना ती मान्य नाही, अमान्य आहे, म्हणून मला न्याय मिळाला नाही. म्हणून फार मोठ्या अपेक्षेनं, फार मोठ्या मनोधारणेनं मी तुमच्यापर्यंत आली. माझी इच्छा जरूर तुम्ही पूर्ण. अंबे, तुझ्यावर झालेला अन्याय मी जाणलाय. हो, निश्चितच हे तुझं बोलणं, हे तुझे करुण स्वर मला बरंच काही सांगून गेले. होईना अंबे,
हातीत नेला या शब्दाला काहीतरी प्रमाण असायला हवंय. यासाठी ते ऐकण्याची जिज्ञासा माझ्या अंतरी निर्माण झाली. माझ्या शब्दाला प्रमाण हवंय. ज्या शब्दाला जो प्रमाण नसेल, उच्चारलेल्या शब्दाला जो प्रमाण नसेल, तर तो शब्द मान्य ठरतो. कारण आजपर्यंत मी फसत आले आणि म्हणून त्याच्या पुढे मला फसायचं नाही. मी उच्चारलेल्या शब्दाला तारण ठेवतोय. आंबे, जर का असं घडलं नसेल तर ज्या शस्त्रानं, या भार्गव रामानं या भूतलावरील सारा क्षत्रियांचा निपात केलाय, त्या शस्त्राचा त्याग करीन. आज प्रतिज्ञा केलीस तू या भीष्माच्या जीवनाची रांगोळी करणार. कोणत्या रीतीने करते एक आपला पवित्र पूज्य चरणी आपला शिष्य आज नतमस्तक. तुझे मार्ग सदैव शिवकर आणि शिवकर होते असा म्हणलेला आशीर्वाद आहे. नाटरसगाव हे शिष्योत्तमा, अरे या भूतलावर तुझा जन्म कशासाठी आहे हे मला ज्ञान आहे. अरे जिने साक्षात गुरुच्या मांडीतून जन्म घेतला तीच गंगा माता, जी गंगा मातेनं आपली पूस बुजवून तुला जन्म दिलेला आहे. हे शंतनु पुत्र, तू कुणी सामान्य आहेस. या विश्वात तुझ्यासारखा सर्वश्रेष्ठ धनुर्धर दुसरा कोणी नाही. या संपूर्ण आर्यवर्तात तुझ्या ख्याती कीर्तीचा डंका गाजतोय. याला कारण काय असेल तर तुझ्या जीवनात आलेले तुझे दोन गुरु, एक म्हणजे वसिष्ठ मामुनी आणि दुसरा म्हणजे मी. आमच्या मस्तकी नतमस्तक झालास आणि यावेळी तुझ्या नेत्रात अज्ञानीपणाचं जे काजळ होतं ते दूर करून आम्ही तुम्हाला नेत्रदृष्टी प्राप्त करून दिली आहे. मग हे शिष्योत्तमा, तुझ्याकडून काही अन्याय घडलाच आहे, तुझ्याकडून काही अपराध घडलाच आहे, तर यावेळी तुला समजुतीचे 4 शब्द सांगण्यासाठी इथपर्यंत मी आलोय. पण गुरुमाऊली, आज कोण गुरुचं ज्ञान माझ्या पती आहे. प्रबोध निर्मळ न धरी ऐसा गुरु कशाला आणि गुरुपदी निष्ठा न धरी ऐसा शिष्य कशाला. मग त्या विद्याला मी कलंक लावलाय का? अर्थात काय हे शिष्योत्तमा, अरे या आर्यवर्तात प्रसिद्ध असलेलं राज्य म्हणजे हस्तिनापूर. ज्या हस्तिनापुराची दोरी आज तुझ्या हातात आहे, सारा विश्व हे हस्तिनापूर आज तुझ्या खांद्यावर अवलंबून आहे. मग सांग हे भीष्मा, ज्या काशीराजाच्या स्वयंवर मंडपात तुझी पावलं पडली, कोणत्या उद्देशानं? देव, माझे गुरु आहात तुम्ही, पण मी तुम्हाला सांगावं अशातील भाग नव्हे, पण प्रश्न ठेवलात पण उत्तर सांगतोय मी. मला सांगा, प्रत्येक पुत्राचा जन्म होतो तो आई बापाच्या स्वाभिमानासाठी ना? अर्थात तुमच्या बापाच्या इच्छेसाठी जन्म देणाऱ्या आईचं स्त्री तुम्ही तोडलं. अर्थात बोलला मग भार्गवाचा हात परशुराम झालात तुम्ही. मग जन्म देणाऱ्या बापाला हस्तिनापूरच्या राजगादीची शपथ घेऊन सांगितले सेवा करीन ती त्याची. मग
का दिली नाही आणि म्हणून तू तिथं गेलास. हो जावी करण्यासाठी. तुझं बोलणं योग्य आहे. हस्तिनापुराचा मान सन्मान हा तुझा मान सन्मान म्हणून तू तिथपर्यंत गेलास. हो मग सांग रे, काय एकाच वेळी तीन कन्याचं अपहरण तू केलंयस. मग सांग या शास्त्राला कोणतं आहे? मी केलाय ते एका शास्त्रानं जिथं राजकर्ता पराजित ठरला, जिथं सर्व पराजित ठरला, अर्थात त्यांची विटंबना होऊ नये म्हणूनच मी त्याला घेऊन आलो. ते तिन्ही कन्या मला मिळावे ही बाबी भावना माझी नाही. हे भीष्मराज, त्या तिन्ही कन्या तुला मिळणार नव्हत्या, ज्याच्या पुढेही मिळणार नाही, कारण तू जन्मभर व्रतस्थ आहेस. हो जरूर. ब्रह्मचारी व्रत तू स्वीकारलायस. अर्थात तू तिच्यासाठी तू गेला नाहीस. पण सांग, तुझ्याचमुळे ज्या एका स्त्रीचं तू मनगट पकडलंस, तुझ्या मनगटाचा एका स्त्रीचा करस्पर्श तू केलास, या अर्थी तू अन्यायी ठरतोयस. म्हणून मी तुझ्यापर्यंत जाऊ विचारलं. आज तिचं मनगट पकडलं, तिला मी ओळख घेऊन आलो. ते पापी भावनेला नव्हे, की कन्या म्हणून तिला माझ्या चरणाशी दिल्याच्या अर्थाच्या कन्याच्या नात्याला मी घेऊन आलोय. मग ऐक, कन्या या नात्यानं तू जर तिला तिथं घेऊन आला असशील तर ऐक, काय कळी फुलण्या अगोदर ती कोमेजली गेली आहे. विचार कर. एक वेळ तू ब्रह्मचारी व्रताची शपथ घेतली असेल, तू घेतली आहेस ना, अंब्यानं घेतली नव्हती. म्हणून मला सांग, तुझ्यासारखं ब्रह्मचारी व्रत या विश्वात साऱ्यानं
वीरांचं युद्ध या ठिकाणी चालू आहे. हा झाला पोरखेळ. अरे वा. हा झाला पोरखेळ. तुम्ही तुम्हाला विद्या शिकविली, मुद्दामच केला. आणि आज तुम्ही माझे गुरुदेव, मी तुमचा शिष्य. अर्थात मग याच्या पुढे होऊ दे काय ते अस्त्रयुद्ध. शाबास. अस्त्रयुद्ध. भीष्मा, तुला विद्या मी दिली आहे. अर्थात अस्त्रयुद्धात यावेळी युद्ध सुरू होईल ते तुझ्या बाजूला होईल. का तुला मी संधी देतोय. प्रभातासारखी अस्त्र तुझ्या शस्त्रातून सुरू माझ्याकडे येऊ दे. मी सुद्धा आज गुरु शिष्याचं नातं बाजूला, तुम्ही माझे प्रतिस्पर्धी, मी तुमचा प्रतिस्पर्धी. मग याच वेळी आज गुरु शिष्याच्या युद्धात अस्त्रयुद्धाला प्रारंभ होत आहे. याच वेळी गुरुमाऊलीला माझ्या रेवतीला साक्ष देऊ. याच वेळी भीष्मा, भीष्मा, अरे ज्या अस्त्राला तू हात घातलास, ज्या अस्त्राचा तू मंत्र उच्चारलेस, ते अस्त्र म्हणजे कुणी सामान्य होतं. जे अस्त्र या विश्वात प्रस्वाप अस्त्र म्हणून संबोधलं जातंय, त्या विश्वाचा, त्या अस्त्राचा प्रतिकार हा तुझा गुरु केव्हाही करू शकला नसता. आणि म्हणूनच ही देववाणी झाली, ही आकाशवाणी झाली. भीष्मा, 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 आज मी तुझ्या समोर हक्कवारी झालोय. ऐक, तू माझा गुरु आहेस. अरे गुरुकुलाची कीर्ती तू हृदयंगात केली आहेस. गुरुकुलाचा महिमा तू वाढवलायस. याच्याबद्दल मला सुद्धा स्वाभिमान आहे. ही झाली पहिली गोष्ट. पण गुरुकुलाची कीर्ती वाढवत असताना प्राप्त परिस्थितीचा विचार केला नाहीस. माणसाच्या समोर उभा राहणारा तो सनातन धर्म, जो मानवतेचा धर्म तू विसरलास आणि एका स्त्रीला तू कलंकित केलंयस. म्हणून ऐक, ऐक, या गुरुच्या मुखातून निघणारी शाप पापाच्या वाटेकरी मी नाही, तिथं शापवाणी आपल्या मुखावर अर्थात ब्राह्मणाच्या मुखाने बाहेर पडणारे शब्द हे सूर्यप्रकाशामुळे मात्र सत्य आहे. मग हे भीष्मा ऐक, आतापर्यंत आपण 23 दिवस लढलो. ज्याच्यासाठी आपण इथं लढलो ते कार्य मी माझं पूर्ण करू शकत नाही. 23 दिवस तू माझ्या बाणाचा प्रतिकार केलास. पण माझ्या मुखातून निघणारा शापशर, हा शापबाण, या शापबाणाचा तू प्रतिकार करू शकत नाही. म्हणून ऐक भीष्मा,
शब्द दिला होता, आंबे तुझ्यावरील अन्याय मी दूर करेन आणि तो अन्याय माझ्याकडून दूर झालाच आहे. तर ऐक, हा जमदग्नी रेणुका पुत्र फाल्गुना ज्या भृगुकुलात माझा जन्म झालाय त्या भृगुकुलाला मी कलंकित केव्हाही करणार नाही. आणि म्हणूनच आज तुला दिलेल्या शब्दाप्रमाणे या वेळेला फायनल शस्त्र भीष्मा, तू माझी इच्छा पूर्ण करू शकलास नाही. मी कोण आहे याची तुला प्रचिती येईलच. माझ्या नेत्रात पहा, माझं स्वरूप माझ्या नेत्रात पहा. क्षणभर वैकुंठीच्या नारायण सार्वतारी परशुरामाला मनात नटला. त्याने दिलेल्या शब्दाला जगण्यासाठी तो तत्पर झाला. पण तुम्ही तुमच्या शब्दाला जाणवत नाही. एका स्त्री जातीला त्रास करावला. म्हणून तुला दुसरा शाप. माझ्याकडून तुला अमृत येईल. माझ्या हातून तुला अमृत येईल. शाप, शाप, शाप. आज तुम्ही माझ्यासमोर हद्दपार ठरला म्हणून एका शब्दांवर मी तुला मरवी आणि आंबेचा शाप माझ्या मृत्यूला कारणीभूत अपवाद ठरेल. आज या भीष्माला केलं ते योग्य की अयोग्य याचा पुरावा आज तुझ्यात आहे. जिथं इच्छा मागणी मी आहे तिथं पाहूया माझ्या जीवनात